आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज 7 फेब्रुवारी सोलापूरचे व महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी माधव पवार यांचा हा वाढदिवस। कवी माधव पवार हे साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव। कवी राणा पवार यांचे ते चिरंजीव। त्यांच्या अनेक कॅसेट्स प्रकाशित झालेले आहेत। तसेच हे शिवसपनांचे पक्षी हा त्यांचा एकच काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्याला महाराष्ट्रभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे। तसेच एक हरहुन्नरी कलावंत व एक सच्चा माणूस म्हणूनही त्यांची ओळख आपल्या महाराष्ट्राला आहे। या कवीच्या वाढदिवसानिमित्त मी व माझे सन्मित्र मारुती कडबड यांच्या निवासस्थानी गेलो होतो। त्यानिमित्ताने एक छोटीशी काव्य मैफिल जमली आणि त्या काव्य मैफिलीमध्ये कवी माधव पवार यांची तर कविता आपण ऐकूयाच, पण त्याबरोबर मी व कवी मारुती कडबड यांनी आपल्या रचना सादर केल्या। आज 7 फेब्रुवारी माझे ज्येष्ठ मित्र कविवर्य माधव पवार यांचा जन्मदिवस। त्यानिमित्ताने आम्ही माधव पवार यांच्या घरी त्यांचा सन्मान करण्यासाठी जमले असता ज्येष्ठ साहित्यिक कथाकार राजेंद्र भोसले व मी माधव पवार यांच्या कुटुंबाला आनंद वाटावा आणि त्याची उमेद वाढावी म्हणून आम्ही एक एक कविता सादर करत आहोत। माधव पवार याच्या जीवनामध्ये त्यांच्या सहचारणीचे म्हणजे आमच्या चारुलता माऊली खूप मोठा सहभाग आहे। माधव हा लिखाणात गुंतलेला असतो आणि त्याची पत्नी ही घरकामात समृद्ध झालेली असते। कधी कधी माधव पवारला ते म्हणते की मुलाला शाळेत सोडून या किंवा बाजार हाट तरी करून या माधव, नाहीतरी नळाला पाणी आलंय माधव तुम्ही पाणी तर भरा। कवितेने काय पोट भरत नाही असं वहिनी माधव पवारला म्हणतात आणि तेवढंच शब्द उचलून माधव डोक्यात घेतो आणि एक नवीन कविता जन्म घेते। ही कविता माधवच्या परिवारासाठी। सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे, सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे, कवितेने कधी पोट भरत नाही। सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे, कवितेने कधी पोट भरत नाही। मी तर असा पाना फुलांचा, मी तर असा पाना फुलांचा आणि तू तर जगाचे आवेदना डोळ्यात दाटलेला समुद्र पापण्यात लपवून आहे। पोरांच्या रिकाम्या पोटावरून मायेचा हात फिरवणारी, पोरांच्या रिकाम्या पोटावरून मायेचा हात फिरवणारी, माझ्या जखमावर हळूवार कुंकर घालणारी, माझ्या जखमावर हळूवार कुंकर घालणारी। अशा वेळी माझं काळीज गलबुलून येतं, अशा वेळी माझं काळीज गलबुलून येतं, तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो, तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो। कागदावर एक 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 शब्द जमा होऊ लागतात आणि एक कविता जन्म घेते। तुझ्या पदराचं आभाळ पांघरून उद्याच्या भाकरीचं स्वप्न घेऊन, तेव्हा तू माझी कविता पोट भरून पिऊन घेतेस, तेव्हा तू माझी कविता पोट भरून पिऊन घेतेस आणि माझ्या कवितेला आयुष्यभर शब्द पुरवत राहतेस, माझ्या कवितेला आयुष्यभर शब्द पुरवत। धन्यवाद। नमस्कार रसिक श्रोते हो, मी राजेंद्र भोसले साहित्य आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज 7 फेब्रुवारी सोलापूरचे व महाराष्ट्राचे कवी व आमचे सन्मित्र कवी माधव पवार यांचा वाढदिवस। या निमित्तानं मी आणि कवी मारुती कडबड आम्ही दोघेही मित्र त्यांना भेटायला आलो आहोत आणि त्यानिमित्ताने एक छोटीशी काव्य मैफिल आयोजित केली आहे। त्यानिमित्ताने प्रत्येकाने एक एक रचना सादर करण्याची ठरवलं असून मी माझी रचना सादर करणार आहे। तत्पूर्वी आमचे कविमित्र माधव पवार यांना वाढदिवसाच्या आज त्यांचा 66वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। एक सरळ मनाचा असा माणूस, एक चांगला मित्र, एक सच्चा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। कवी राणा पवार यांचे ते चिरंजीव असून एक जनामनात मिसळणारा व लोकप्रिय कवीमध्ये कवी माधव पवार यांचे नाव आदराने घेतले जाते। तर अशा या मुसाफिरास मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व माझी रचना आपल्यासमोर सादर करतो।
कवितेचं नाव आहे कर्तव्य. माझी ही कर्तव्य कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या BA भाग 2 या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली होती. तीच कविता आपणासमोर सादर करीत आहे. कर्तव्य. परवा माझा बा माझ्याकडे आला बसला आणि म्हणाला, परवा माझा बा माझ्याकडे आला बसला आणि म्हणाला, अरे बाळा तुझ्यासाठी नाही माझ्या नातवासाठी आलो. सारं घर नजरेने पीत पीत त्याच्या खोल बारीक किलकिल्या डोळ्यांची कडे पुसत म्हणाला, चांगला संसार करतोच बरं पोरा, चांगला संसार करतोच बरं पोरा, तू मला बी मागे टाकलंस. तू माझी काळजी करू नकस, तू माझी काळजी करू नकस आणि तुझ्या मायची. अरे आमचं काय झालं गेलं, अजून तुझं व्हायचं जायचं पोराबाळांचं सेवच पाहिजे. तोवर कारभारानं चहाचा खूप पुढे केला आणि मुकाटीत फिरली, चुलीवर जाऊन बसली. तोवर कारभारानं चहाचा खूप पुढे केला, मुकाटीत फिरली आणि चुलीवर जाऊन बसली. बानं चहाचं 2 घोट कसं बस घशाखाली ढकललं. बानं चहाचं 2 घोट कसं बस घशाखाली ढकललं. तोंड पुसण्याच्या निमित्तानं धोत्राच्या सोगानं आसवबीट टिपली स्वतःची. तोंड पुसण्याच्या निमित्तानं धोत्राच्या सोगानं आसवबीट टिपली स्वतःची. ते माझ्या ध्यानात आलं तसा मी गैवरलो, ते माझ्या ध्यानात आलं तसा मी गैवरलो. तर बा म्हणतो कसा, अरे बाळा तुझं तर काय चुकलं, अरे बाळा तुझं तर काय चुकलं, आजच्या पिढीला शोभल असाच वाटतोस की. बाची कावरीबावरी नजर नातवांना सैरवेर शोधित होती. बाची कावरीबावरी नजर नातवांना सैरवेर शोधित होती. तेवढ्यात माझी दोन्ही पोरं बाहेरून आली आणि बाच्या कुशीत शिरून बसली. तेवढ्यात माझी दोन्ही पोरं बाहेरून आली, बाच्या कुशीत शिरून बसली. बानं दोघांचं मी पटापटा मुख घेतलं. ते अजानत्वांचं प्रेम मी एखाद्या आरोपीप्रमाणे पाहत होतो. ते अजानत्वांचं प्रेम मी एखाद्या आरोपीप्रमाणे पाहत होतो. बा सावरून उठला, थरथर पायथानं पायात घातली. बा सावरून उठला, थरथर पायथानं पायात घातली. म्या उठून बाच्या हातात काठी दिली. म्हातारपणी बाच्या हातात काठी देणं कर्तव्यच असतं की पोराचं. म्हातारपणी बाच्या हातात काठी देणं कर्तव्यच असतं की पोराचं. तसा बा निरोप घेतला. महावृक्ष हलावा तशी बाची सावली हलत होती. बाच्या पाठमोऱ्या छबीकडे बघत मी उष्ण अवसान आणत फुटफुटलो, आबा तब्येतीची काळजी घ्या बरं, आबा तब्येतीची काळजी घ्या बरं. आणि बाबा बाबा येत जा असंच, आणि बाबा बाबा येत जा असंच, येत जा असंच. धन्यवाद. नमस्कार, मी कवी मानव पवार. आमच्या मित्रांच्या आदराखातर एक कविता म्हणत आहे. इथं आता कवी मारुती कटकधोन, कवी लेखक समीक्षक राजेंद्र भोसले आलेले आहेत. हे माझे जिवलग मित्र आहेत. त्यामुळं मित्राची आज्ञा पाळणं हे कर्तव्य असतं. त्यानुसार मी ही कविता म्हणत आहे. कविता आमच्या तिघांचाही श्वास ध्यास आहे. त्यामुळं कवितेवर आम्ही जीवापाड प्रेम करतो. त्यामुळे ही कविता म्हणत आहे. ही ईश्वरास उद्देशून कविता आहे. तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी, तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी, तिच्या काळजात नांदे गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुझे ऐश्वर्याचे जिणे, तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन, तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन, माझ्या झोपडीत चाले तुकारामाचे कीर्तन, माझ्या झोपडीत चाले तुकारामाचे कीर्तन. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी, किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी, माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी. तुझे हिऱ्याचे दागिने, तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ, तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ, टाळ चिपळ्यांशी जुळे माझ्या आत्म्याची ही नाळ. सारे सोडून या कसे येऊ तुझ्या दरबारी, सारे सोडून या कसे येऊ तुझ्या दरबारी, करू दे ना मला आता थोडी संतांची चाकरी, थोडी संतांची. मित्रांनो मी बऱ्याच कविता केल्या, मित्रांनो बऱ्याच कविता केलेल्या आहेत, कारण मित्रच माझे प्राणवायू आहेत. तर आधी हिंदी कविता करत होतो, त्यावेळेची एकदम
सुरुवातीच्या काळातली हिंदी कविता आहे. 6 ओळीची कविता आहे. 6-7 ओळीची कविता असेल. ऐ मेरे दोस्त मुझ पर कभी नाराज न होना, ऐ मेरे दोस्त मुझ पर कभी नाराज न होना, जान मेरी जाने तक मुझसे जुदा न होना, जान मेरी जाने तक मुझसे जुदा न होना, आज तक बहुत सहारा दिया है तूने मुझको, आज तक बहुत सहारा दिया है तूने मुझको, भगवान करे मेरी भी उम्र दे तुझको, भगवान करे मेरी भी उम्र दे तुझको, मर जाने का मुझको कोई गम नहीं, मर जाने का मुझको कोई गम नहीं, अगर तुम नाराज हो तो जीने में कोई दम नहीं, अगर तुम नाराज हो तो जीने में कोई दम नहीं, मर जाऊं मैं तो अपनी यारी को संभालना, मर जाऊं मैं तो अपनी यारी को संभालना, आके मेरी मज़ार पे 2 फूल चढ़ा देना है, आके मेरी मज़ार पे 2 फूल